कसे आहात सगळे? आय होप स्वस्त आणि मस्त असाल. आजच्या थंबनेलवरून तुम्हाला कळलंच असेल की हा व्हिडिओ कशाबद्दल आहे. तर हो, मला खूप दिवसांपासूनची इच्छा होती की मी माझ्या किचनचा टूर द्यावा तुम्हाला, कारण मोस्टली व्हिडिओजमध्ये माझं किचन मी तुम्हाला दाखवतेच. तर म्हटलं आज पूर्ण किचनचा टूर देऊया. तर चला, जास्त वेळ न घालवता मी आज तुम्हाला किचन टूर करवते. हे जे डोअर दिसतं ना, इथं किचनमध्ये जायसाठी एंट्री आहे. ह्या डोअरच्या वरती बघा, मी इथे शुभ लाभ असं हे चिटकवलेलं आहे. इथनं आत गेलं ना की लगेचच इथे फ्रीज दिसतोय. किचनमध्ये आल्या आल्या इथे साईडला फ्रीज ठेवलेला आहे. फ्रीज माझा डबल डोअरचा फ्रीज आहे. फ्रीजला मॅग्नेट्स लावले आहेत. फ्रीजच्या वरती ना केनची बास्केट आहे, त्यामध्ये मी कांदे ठेवले आहेत. आणि त्याच्या बाजूला सुद्धा एक केनची टोपली आहे, त्यामध्ये मी लसूण ठेवले आहेत. फ्रीजला लागूनच माझा किचन प्लॅटफॉर्म सुरू होतो. तर इथे बघा, इथे माझं सिंक आहे आणि इथे मी माझ्या भांडे घासायचं टोपलं ठेवते. ॲक्च्युली आता भांडे घासलेले आहे, ओले आहे, त्यामुळे मी इथेच ठेवले आहे. ते नाहीतर भांडे लावल्यावर मग मी टोपलं उचलून ठेवते, तर थोडा माझा किचन प्लॅटफॉर्म मोठा वाटतो. आणि इथे साईडला बॉटल्स ठेवल्या आहेत. मुलीचं सिपर आहे आणि वॉटर बॉटल आहे स्कूलसाठी, आणि काचेची बॉटल जी मी यूज करते. ॲटलिस्ट 2 लिटर पाणी तरी पिलं पाहिजे दिवसातनं, असं मी ट्राय करते. माठ आहे, त्याच्यावरती इथे ॲक्वागार्ड आहे. माझ्या ॲक्वागार्डला ना मी हे असं ब्लू कलरचं कव्हर घातलेलं आहे. ह्यामुळे ना धूळ बसत नाही, आणि महिन्यातून एकदा तुम्ही जर वॉश करून घेतलं तर मग ते अजून छान म्हणजे क्लीनच राहतं. त्या ॲक्वागार्डच्या वरती बघ एक प्लांट ठेवला आहे मी, ते रिअल प्लांट आहे. मनी प्लांट आहे, बघा खूप सुंदर आहे, मार्बल मनी प्लांट. किचन खूप छान वाटतं म्हणजे रिअल प्लांट ठेवले तर. मला तरी वाटतं की म्हणजे मी खूप विचार करते की आपण आर्टिफिशियल प्लांट आणू, पण माहीत नाही का, कधी घेतले नाही आहे. पण मला असे रिअल प्लांट ठेवायला जास्त आवडतात, तर मी तेच ठेवते आणि मेंटेनसुद्धा होतात माझ्याकडनं. बाकीच्यांचे किचन टूर बघते तेव्हा वाटतं की यार किती छान दिसत आहे, इथं आर्टिफिशियल प्लांट पण छान दिसतात, पण माहीत नाही, मी अजून तरी ते ट्राय नाही केलेले. आणि हे बघा, इथे पण माठाच्या बाजूला पण एक मी छोटंसं प्लांट ठेवलं आहे. त्याला नुकतंच लीफ आलं आहे बघा, छोटं. हे ना जे मेन झाड होतं ना याचं, त्याच्यामधनं म्हणजे असंच रँडमली बघायला गेले तर ते खाली पडलेलं होतं. हे असं एक फांदी त्याची. तर मग मी काय केलं, त्याला अशा ह्या पॉटमध्ये ठेवलं आहे. म्हटलं बघू, पण ते येऊन जातं. मोस्टली तुम्ही पाण्यामध्ये वगैरे ठेवाल तर लवकर येतं. तर हे मी इथे आता किचनमध्ये ठेवलं आहे. त्याच्यानंतर इथे सिंक दिसतंय तुम्हाला. इथून माझा किचन प्लॅटफॉर्म सुरू होतो, तर तो बघा इथपर्यंतच आहे. जास्त मोठा किचन प्लॅटफॉर्म नाही आहे. माझं किचन मोठं आहे, पण आमचं म्हणजे किचन प्लॅटफॉर्म जास्त मोठा नाही आहे. तुम्हाला दिसतच असेल. म्हणजे मला जर यूज करायचं म्हटलं ना तर फक्त हा एवढा पोर्शन मिळतो, हा एवढा पोर्शन. आणि इथे ना गॅस स्टोव ठेवलेला आहे. 3 बर्नरचा गॅस स्टोव आहे माझा, प्रेस्टिजचा, आणि खूप छान आहे. मला म्हणजे काहीच कंप्लेंट नाही आली अजूनपर्यंत. 7 ते 8 वर्ष झाली आहेत. आणि इथे मी एक छोटी रॅक ठेवली आहे. त्याच्यामध्ये मग लोणचं, मीठ, तेल आणि असं तूप वगैरे असं म्हणजे एवढंच ठेवलं आहे. कारण किचन प्लॅटफॉर्म अगदी छोटा असल्यामुळे ना ह्याच्यावर मी काहीच जास्त वस्तू ठेवू नाही शकत. माझं मिक्सर वगैरे सगळं मी आतमध्ये ठेवलं आहे. आणि खाली मग आम्ही ट्रॉलीज करून घेतला आहे, कारण स्टोरेजसाठी आपल्याला लागतंच. बाकी किचन प्लॅटफॉर्म बघा, जेव्हा म्हणजे कोणी पाहुणे आले किंवा आपल्या इथे सण वगैरे असतो ना, तर थोडासा मेस होतो, कारण म्हणजे छोटं प्लॅटफॉर्म असल्यामुळे ना, आणि आपण खूप सारे पदार्थ बनवतो, त्यामुळे जरा ते छोटं पडतं. पण ठीक आहे, मी मॅनेज करते. इथे लागूनच खिडकी दिली आहे, आणि त्या खिडकीला मी एक्झॉस्ट फॅन लावलेला आहे. हे बघा फ्रीज, त्यानंतर मग किचन प्लॅटफॉर्म चालू होतो. तर इथे तर मला म्हणजे हे वॉशिंग एरिया म्हणू शकतो,
कारण भांडी घासायचं टोपलं पण ठेवलेलं आहे आणि ते छोटंसं आहे, त्यामुळे तिथे मी काही जास्त यूज करू शकत नाही तो. आणि हा आहे इथे जे मी माझ्या स्वयंपाकासाठी यूज करते. बाकी बघा, हे असं आहे माझा किचन प्लॅटफॉर्म. आणि खाली ट्रॉलीज दिल्या आहे, तर ते दाखवते मी की कसं ठेवलं आहे. इथे किचनच्या खाली जे एक कपाट आहे तिथे मी ट्रॉली ठेवली आणि तिथे मी असे बटाटे ठेवते त्या ट्रॉलीमध्ये. आणि खाली मग एक्स्ट्राचे मीठ वगैरे आपण जे आणतो, तेल आणतो, ते सगळं मी वरती ठेवलं, म्हणजे त्या ट्रॉलीमध्ये ठेवलं आहे. आता हे जे ड्रॉवर आहे हे असं मी म्हणजे असं डिवाईड करून घेतलं आहे की लाकडाचे जे वस्तू असेल, त्या स्पून असेल, आपलं लाटणं असेल, ते सगळं मी ह्या साईडला ठेवलं आहे. इथे मी स्टीलचे चमचे ठेवले आणि इथे मी छोटे चमचे वगैरे एक्स्ट्राचं जे सामान असतं ना ते ठेवलं आहे. त्यानंतर हे जे ड्रॉवर आहे हे आता ह्यामध्ये बघा, इथे छोट्या प्लेट्स लावल्या आणि मागे वाट्या लावलेल्या आहेत. आणि खालचं एक ड्रॉवर आहे, ह्यामध्ये सगळ्या मोठ्या प्लेट्स ठेवल्या आहेत, ट्रे वगैरे ठेवले आहेत. त्यानंतर हा जो उभी ट्रॉली आहे, म्हणजे ह्यामध्ये ना हे असे मी साखर आणि चहाचा डबा आणि ते ग्लासेस ठेवले आहेत. आणि खाली पण मग कप वगैरे असे थोडे एक्स्ट्रा सामान ठेवलं आहे. इथे मी आपला तिखटा मिठाचा डबा ठेवला आहे आणि एक्स्ट्राचे जे कपडे असतात, जे किचन टॉवेल्स म्हणा, ॲप्रन म्हणा, ते सगळं मी इथे ठेवलं आहे. त्यानंतर ही जी मधली अजून एक ड्रॉवर आहे, ह्यामध्ये मग मी सगळे गंज, मोठे मोठे कढई वगैरे हे सगळं ठेवलं आहे. जे लास्ट ड्रॉवर आहे इथे मग माझे सगळे मोठे ताट वगैरे आणि चॉपिंग बोर्ड म्हणजे, आणि पोलपाट, मिक्सरचं भांडं, हे सगळं मी ह्या लास्ट ड्रॉवरमध्ये ठेवलं आहे. त्यानंतर सिंकच्या खाली एक कपाट आहे, यामध्ये सगळे एक्स्ट्राचं सामान ठेवलं आहे, म्हणजे आपलं हँडवॉश वगैरे असेल, लिक्विड सोप असेल किंवा आपलं डिसइन्फेक्टंट असेल, हे सगळं मी इथे ठेवलं आहे. आणि इथे एक छोटी रॅक आहे जिथे मी एक्स्ट्राच्या पॉलिथिन ठेवते. आणि ह्याच्या खाली पण एक कपाट आहे जिथे मी माझा पिठाचा डबा ठेवते आणि वरती कुकर वगैरे ठेवला आहे. ॲक्च्युली किचनमध्ये ना वरती इथे असं स्टोरेज आम्ही काहीच बनवलं नाही आहे, त्यामुळे मग सगळं मी असं खाली मॅनेज केलं आहे. आणि हे कमी पडतं, तुम्हाला माहिती आहे किचनमध्ये किती स्टोरेज असलं तरी ते कमीच पडतं. आणि इथे किचनचा प्लॅटफॉर्म संपला की इथे माझं देवघर आहे. इथे देवघर आहे, देवघरच्या वरती सुद्धा एक विंडो आहे. तिथे मी मातीचे एक बघा असे 2 हत्ती आणि एक छोटंसं घर आहे. आणि मोरपीस जे मी मागच्या वर्षी गणपतीला डेकोरेशनला यूज केले होते, ते सगळे मग मी इथे ठेवले आहे. आणि आता बाजूला एक स्टोरेज आहे ज्याच्यामध्ये ना माझी क्रॉकरीज, म्हणजे ग्लासेस आपल्याकडे ज्या, आणि काचेच्या भरण्या ज्यामध्ये मी आता सामान वगैरे म्हणजे भरून ठेवते, ते सगळं आहे. माझ्याकडे असं खूप म्हणजे वेगळं छान असं मी क्रॉकरी युनिट बनवलं नाही आहे अजून. आहे इच्छा खूप, आता बघू कधी होईल ते. तर ह्यामध्ये सगळ्यात वरती मी म्हणजे मग ठेवले आहे, कॉफी मग. त्यानंतर खाली काचेच्या बरण्या, काचेचे ग्लास आहे. त्यानंतर प्लॅस्टिकच्या बरण्या आहे, त्यामध्ये पण म्हणजे सामान भरलेलं असतं, डाळी वगैरे. आणि खाली इथे काही प्लेट्स आहेत आणि खाली छोट्या बरण्या आहे ज्याच्यामध्ये मसाले वगैरे असतात ना त्या. त्यानंतर हे खाली एक त्याच्यामध्ये एक कंपार्टमेंट आहे. तर ह्यामध्ये ना माझे सगळे मोठे डबे ठेवलेले आहेत स्टीलचे, ज्याच्यामध्ये आपण तांदूळ किंवा डाळी, साखर हे सगळं जास्त मोठ्या प्रमाणात भरतो, हे सगळे मोठे डबे ठेवले आहे. आणि खाली स्टोरेज आहे, म्हणजे रिकामे डबे असेल किंवा आपल्या यूज अँड थ्रोच्या प्लेट्स असतात, ते सगळं मी खाली ठेवलं आहे. असं एक टब विकत घेतला आहे, याला लीड पण आलेला आहे. आणि या टबमध्ये मग मी जसं हे मुरमुऱ्याचं पॅकेट आहे किंवा असं फरसाणचं पॅकेट आहे एक्स्ट्राचं, आपले मखाणे असतात, हे सगळं जे एक्स्ट्राचं सामान आहे जे बरण्यामध्ये भरल्यावर सुद्धा उरतं, ते सगळं मी ह्यामध्ये ठेवते. आणि मग याचं लीड लावून दुसऱ्या रूममध्ये ठेवून दिलेलं आहे. या कपाटच्या बाजूलाच इथे माझी वॉशिंग मशीन आहे. आणि वॉशिंग मशीनच्या मागेच एक कॅलेंडर लावले आहे, म्हणजे मी जे चालू आपल्या वर्षाचं आहे ते कॅलेंडर आहे.
किचनमध्येच एका साईडला वॉश बेसिन आहे, वरती छोटा आरसा सेट केला आहे आणि खालीसुद्धा एक छोटेसे स्टोरेज आहे. स्वतःचं घर आहे आणि माझ्या लग्नाआधी हे बांधून झालेलं होतं. तर ह्यांनी असा विचार केला होता, जसं हिने किचन केलं ना तेव्हा यांनी ठरवलं होतं की ही जी स्पेस आहे ही वॉशिंग मशीनचीच राहणार. त्यानंतर इथे त्यांनी फ्रीजसाठी जागा फिक्स करून ठेवली होती. तर मग काय झालं की म्हणजे आम्हाला जर असं काय वाटलं ना चेंजेस करायचे असेल तर तोडफोड थोडी करावी लागली असती, कारण माझा जसं प्लॅटफॉर्म थोडा छोटा आहे तर मला वाटत होतं की थोडा मोठा करून घ्यावा. पण मग त्यासाठी परत ते सगळं ना म्हणजे तोडफोड करून आणि मग मी म्हटलं की ठीक आहे आपण बघू पहिले की कसं आपल्याकडून मॅनेज होतं आणि मग त्यानुसार ठरवू. सध्या तर व्यवस्थित मॅनेज होतं आहे म्हणून मग मी काही अजून असा चेंजेस केले नाही आहे. त्याच्यामुळे ना किचनचा एरिया मोठा आहे पण किचन प्लॅटफॉर्म जो आहे ना तो फार छोटा झाला आहे, कारण सगळ्यांच्या जागा फिक्स होत्या. तर ते सगळे सामान ठेवल्यावर जो एरिया उरतो ना म्हणजे तिथे त्यांना प्लॅटफॉर्म करायला घेतला, तर त्यामुळे ना तो थोडा छोटा झाला. पण ठीक आहे, मॅनेज होत आहे. किचन प्लॅटफॉर्म असो की किचन असो ते छोटं असलं तरी आपण त्याला क्लीन आणि नीट ठेवायचा नेहमी प्रयत्न करायला पाहिजे. तर मीही तेच करते. किचन प्लॅटफॉर्म छोटा असला तरी माझा नेहमी प्रयत्न असतो की माझं किचन नेहमी क्लीन नीट आणि म्हणजे नीटनेटकं दिसलं पाहिजे. तर हे असं होतं माझं छोटंसं साधंसं पण मला आवडणारं किचन टूर. कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा. आवडला असेल तर लाईक करा आणि सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. सी यू.